दिल्लीवाल्यांनी पक्ष पळवला, खासदार पळवले, आमदार पळवले, निशाणीही पळवली, परंतु तरीही शिवसेना मात्र संपली नसल्याचं ह्या निवडणुकीमध्ये त्यांना दिसून येईल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय। आज मालवण शहरामध्ये मशालीचा हा चमत्कार, प्रताप आणि महात्म्य आपण सर्वांनी मालवणवासियांना दाखवून दिलेला आहे आणि मालवणवासियांनी सुद्धा ज्या उत्साहाने आणि आपुलकीने या मशाल यात्रेचं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल मी समस्त मालवणवासियांचा मनापासून आभार मानतो। माननीय वैभव नाईक साहेबांबरोबर इंडिया आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेतच। आदरणीय साईनाथ चव्हाण माझ्या बाजूला आता उभे राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे आहेत। एका जबरदस्त केवळ या भारतीय जनता पक्षाच्या काही नतद्रष्ट लोकांना वाटलं दिल्लीच्या की आम्ही शिवसेना संपवू, शिवसेनेचं धनुष्यबाण संपवू, बाळासाहेबांना चोरू आणि उद्धवजी ठाकरेंना त्रास देऊ, उद्धवजींचे बरोबरचे 40 गद्दार पळू, 13 खासदार पळू आणि तरी सुद्धा एवढं शिवसेनेचं आग्यामोळ कसं उभं राहत आहे हा प्रश्न आता भाजपकडे उभा राहिलेला आहे। आणि म्हणून खरंच जगदंबेला मी साष्टांग दंडवत घालतो की साक्षात जगदंबेच्या हातात असलेली मशाल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांच्या हातात दिली, या रयतेच्या हातात दिली। त्यामुळे या मशालीचं महात्म्य आता कोकणवासियांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने ओळखलेलं आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी माननीय शरद पवार साहेब उभे राहिले, माननीय राहुल गांधी साहेब उभे राहिले, आमचे अरविंद केजरीवाल साहेब उभे राहिले आणि या महाराष्ट्रामध्ये बेईमानी गद्दारी जाळून टाकायची, भ्रष्टाचाराचा निर्दालन करायचं आणि पुनश्च एकदा आपला स्वाभिमानी महाराष्ट्र तेवढ्या ताकदीने उभा करायचा या निर्धाराने आजची मशाल यात्रा, मशाल रॅली हे खरोखरच विजयावर शिक्कामोर्तब करणारी मशाल रॅली आज या ठिकाणी साजरी झालेली। अर्थात मालवण या शहराला एक आगळं महत्व आहे। आज अनेक देशातले लोक मालवणला येतात, तारकर्ली, देवबाग, चिवला बीच ते संपूर्ण किनारपट्टीवर फिरतात। इथला मच्छीमार आहे, इथला बागायतदार आहे, इथला आंबा बागायतदार आहे, इथला काजू बागायतदार, इथला नारळ बागायतदार आहे। या सर्व ह्या कोकणवासियांच्या बरोबर आजपर्यंत खंबीरपणे कोण उभं राहिलं असेल तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार उभं राहिलेलं आहे। ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली माननीय उद्धव साहेब या ठिकाणी आले, माननीय विजय वडेट्टीवार साहेब आले, त्याचबरोबर आमचे तत्कालीन ऊर्जा मंत्री नितीन बाळासाहेब थोरात, नितीन राऊत साहेब सुद्धा आले आणि आम्ही एकच मागणी केली, एक माडाची झावळी पडली की आपली लाईन जाते, एक नारळ पडला की लाईन जाते। त्यापेक्षा या आमच्या कोकणच्या किनारपट्टीवर दरवेळच्या नैसर्गिक आपत्ती ज्या येतात त्याच्यातून आम्हाला सुटका व्हायची असेल तर आम्हाला भूमिगत विद्युत वाहिन्या सर्व किनारपट्टीच्या भागामध्ये गावामध्ये घालून द्या। आणि त्यासाठी मला अभिमान वाटतो आपल्याला सांगायला, आपल्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या त्या मंत्रिमंडळाने संपूर्ण म्हणजे केवळ मागणी केली आम्ही मालवणवासियांनी, आमदार वैभव नाईक, मी, आम्ही सर्वांनी मागणी केली तुमच्या साक्षीने आणि उद्धवजींनी अगदी शिरोडापासून ते पालघर पर्यंतच्या संपूर्ण किनारपट्टीला 3,500 कोटीचा भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आणि मी दिल्लीमध्ये बसून पहिला टप्पा 1,760 कोटी रुपये हा मंजूर करून घेतला। त्याच्यातले 509 कोटी केवळ आणि केवळ आपल्या सिंधुदुर्गात साठी आहेत आणि ह्या आचारसंहिता संपल्यानंतर मी
आणि आदरणीय वैभव नाईक साहेब संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेऊ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि भूमिगत विद्युत वाहिन्या देऊन मालवणला पर्यटकांना येणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही याच्यासाठी विद्युत पुरवठा सक्षम करत असताना मालवण, देवबाग, तारकर्ली, रत्नागिरी म्हणजे उत्कृष्ट असे वॉटर स्पोर्ट्स आणि चांगला समुद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून या वॉटर स्पोर्ट्स जो आहे त्याला शास्त्रीय आधार द्यावा, त्याला एक अधिकृतपणा यावा म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स अशा पद्धतीची केंद्र सरकारची जी इन्स्टिट्यूट आहे ती लवकरच आम्ही मालवण, देवबाग, तारकर्लीला चालू करणार आहोत। 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराला आता अवघे काही दिवसच उरले असल्याने सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केलाय। त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ भव्य मशाल रॅली काढण्यात आली होती। त्याला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं। हे या कोकण भूमीच्या देवदेवतांच्या साक्षीने आज या भगवा झेंडा अखंडपणे फडकवत ठेवण्याचं काम कोकणवासियांनी केलेलं आहे आणि त्यासाठी आता आम्हाला काँग्रेस, शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, आम आदमी या सगळ्या पक्षाचं सहकार्य केवळ तोंडापुरतं नव्हे तर सक्रिय सहकार्य अत्यंत जबरदस्त एक प्रचारामध्ये त्यांचा सहभाग पाहिल्यानंतर आपल्या समोरचे उमेदवार कमळ निशाणी घेऊन राहिलेले आहे त्यांचे डिपॉझिट जप्त होणार हे आता नक्की झालेले आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे निवडून येतीलच असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त करून विनायक राऊत यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले। लोकप्रिय उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या या रॅली प्रसंगी आणि सांगता प्रसंगी उपस्थित आपण सर्व शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक, खरं तर शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं निशाण बदलल्यावर सुद्धा ही धगधगती मशाल कोणाची, खरं तर हा प्रश्न विचाराने या ठिकाणी येऊन बघायचा आहे शिवसेना कोणाची आहे। खरं तर विनायक राऊत साहेब हे मोठ्या मताधिकारी निवडून येणारच आहे, परंतु विरोधकांचं धोंडाट केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। गेल्या 10 वर्षापूर्वी अनेक नारे लागले आणि या अनेक नाऱ्यामध्ये आपण सुद्धा फसले गेलो। आज महागाई कमी झाली काय, 15 लाख रुपये प्रत्येक घरात जमा झाले काय, प्रत्येकाला घर मिळाले काय, मोदींची मन की बात मधले सांगणारे औषधे किती कमी झाले काय,
हे सगळे प्रश्न येणाऱ्या 7 तारखेला आपण या ठिकाणी मतदान करताना विचारायचे आहेत। गेली 10 वर्ष सातत्याने आपल्या संपर्कात आहेत, आपले प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। आज तोक्ती वादळाच्या वेळी कोण मदत करत होते? उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना तोक्ती वादळ झालं, हजारो कोटींची मदत या कोकणासाठी मिळाली, शेकडो कोटीची मदत या मालवणसाठी मिळाली आणि त्यावेळी केंद्रीय मंत्री असणाऱ्या राणेंच्या केंद्र सरकारने एक दमडी सुद्धा या मालवणला दिला नाही, ही गोष्ट या ठिकाणी नक्कीच आपल्याला आठवत असणार। खरं तर आज प्रश्न अनेक आहेत, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे। आज सातत्याने धर्माच्या जातीच्या नावावर भाजप राजकारण करत आहे आणि आम्ही मशाल काढली तर ती मात्र मशाल भवानीची मशाल यांना खूप डोळ्यात खुपते। आम्ही जर भगवा काढला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा यांना खुपतोय। निश्चितपणे तुम्ही आमच्यावर किती अन्याय करा, पण लोक आमच्यावर आहेत, सर्वसामान्य जनता आमच्यावर आहे आणि येणारी जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित आमची भगवी मशाल या ठिकाणी निवडून देईल। आज खरं तर ही लढाई एकट्या विनायक राऊतांची नाही, ही लढाई महाराष्ट्राची आहे। महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या आज आपण बघितलं असाल की अनेक उद्योग रोजगार हे गुजरातला पळवले जात आहेत आणि याबद्दल कुठलाही या ठिकाणी कोणी काढत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे 10 वर्षापूर्वी आपण जो इतिहास घडवला आणि तोच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा करायची आहे। आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आपण सर्वांनी मेहनत घेतलात, उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवलीमध्ये येणार आहेत, आपण सुद्धा एवढ्याच संख्येने त्या ठिकाणी उद्धवजीच्या विचाराला ऐकायला या आणि पुन्हा एकदा राऊत साहेबांचं 3 नंबरला मशाली चिन्ह आहे, त्याच्यावर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने राऊत साहेबांना निवडून द्या असं आवाहन करतो आणि यानंतर राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। मालवण शहरात काढण्यात आलेल्या मशाल रॅलीमध्ये उमेदवार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांबरोबर काही वेळ डान्स केल्याने कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कुडाळ, मालवण आदी ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मशाल रॅलीला नेते आणि कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। या रॅलीमध्ये आघाडीचे नेते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। शिवसेना बाळासाहेब ठाकरे चिन्ह Yeah.
जय हिंद, जय हिंद। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।